नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनल तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वाध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 67. लुंकेश्वर तीर्थ महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय वाच. तस्यवानंतर तात जलमध्ये व्यवस्थितम लुंकेश्वरमित्याख्यात सुरासुर नमस्कृतम. मनुष्यश्रेष्ठ मार्कंडेय बोलले, हे प्रिय युधिष्ठिर, मातृतीर्थाजवळ जलामध्ये स्थित सुरासुरांनी नमस्कृत लुंकेश्वर नावाने प्रसिद्ध तीर्थ आहे. पृथ्वीवर ते तीर्थ महापुण्यदायी व अनेक ऐश्वर्याने युक्त आहे. हे भरत वंशोत्पन्न राजा, तू माझ्याद्वारे या तीर्थाचे महत्त्व उत्पत्ती आहे. पूर्वी महाबलशाली महागर्वी ब्रह्मपुत्राचा पुत्र कालपृष्ठ नावाचा प्रसिद्ध पराक्रमी दानव होता. गंगा तटावर त्याने महाउग्र तप केले. तोंड खाली वळून त्याने दिवस रात्र धूम्रपान केले. तेव्हा पार्वती देवी श्रीशंकर तेथून जात असताना थांबले. महाउग्र तपस्येत मग्न त्या दानवाला पाहून दयाशील माता पार्वती देवीने श्रीशंकराला म्हटले, हे महादेव, पहा तो मनुष्य धूम्रपान करत तपश्चर्या करतोय. हे प्रभू, आपण त्यावर प्रसन्न व्हा, त्याला त्वरित वर द्या. ईश्वर दिले, हे देवी, तू जे म्हणतेस ते मला रुचत नाही. प्रिये, सदा स्वकार्याचा विचार करा. दुसऱ्याच्या कार्याशी काय प्रयोजन? मूर्ख स्त्री बालक आणि शत्रूंच्या सांगण्यावर जो वागतो तो घोर संकटात पडतो, असे म्हटले सत्यच आहे. तेव्हा देवी पार्वतीने स्पष्ट केले, ज्या पत्नीशी तिचा पती अनेक कारणे देऊन बहाणा करतो तेव्हा त्या स्त्रीला लघुत्व येते, असे शास्त्रात ऐकले. जर आपण माझे ऐकले नाही तर मी प्राणत्याग करेन. अशा प्रकारे पार्वतीच्या प्रेरणेने ईश्वर त्या दानवाकडे गेले. ईश्वराने विचारले, कोणत्या कारणास्तव धूम्रपान करतोयस व कोणत्या कारणास्तव तप करतोस? तुला काय दुःख आहे? हे खरोखरच कशामुळे संताप आला आहे? तुझे इच्छित कार्य सांग. अजून तू तरुण आहेस. माझ्या नजरेतून तू 20 वर्षाचा वाटतोस. यामुळे तुझ्या सर्व तपाचे विशेष कारण सांग. दानव म्हणाला, मला आपली अचल भक्ती द्या व आपल्यावर माझी श्रद्धा स्थिर व्हावी. हे प्रभू, माझे 1 सहस्र वर्ष निर्विघ्नपणे पार पडले व 2000 दिवस आपणास प्रसन्न करण्यासाठी गेलेल्या तपस्येत पूर्ण झाले. ईश्वर वदले, हे सुरत, तू तुझ्या इच्छित वराची याचना कर. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. ईश्वराचे वचन ऐकून कामबाणाने पीडित दानवाने विचार केला की स्वर्ग मागावा की संपूर्ण पृथ्वी मागावी. दानवाने सांगितले, प्रभू, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात आणि मला वर देऊ इच्छिता तर मी संग्रामांनी संतुष्ट नाही, शिवाय माझ्यात काही बळे नाही. तेव्हा ज्याच्या मस्तकावर मी हात ठेवेन ते देव, दानव किंवा गंधर्व कोणी तत्क्षणी भस्म व्हावेत. श्रीशंकर वदले, हे दानव, तू जो विचार केलास ते सर्व सफल व्हावं. तू उठ आणि त्वरित निज भवनात जा. दानव म्हणाला, जोपर्यंत मी आपल्या वराची परीक्षा घेतो तोपर्यंत आपण इथेच थांबा. आपल्या मस्तकावर हात ठेवून मी त्याचा प्रत्यय घेतो. त्यावेळी भगवान श्री महेश्वर विचार करू लागले, या कार्यात स्वामी कार्तिकेय, श्री विष्णू, श्री ब्रह्मदेव कोणीही सहाय्यक होण्यास असमर्थ आहे. आलेली आपत्ती ओळखून श्री महेश्वराने नंदिकेश्वरला वृषभला सांगितले, या क्षणी तू या पापीशी युद्ध कर. देवाच्या मस्तकावर खरोखरच हात ठेवण्यासाठी त्या दैत्याने हात पसरवला, पण नंदिकेश्वरच्या शेपटीने फटका बसून तो दैत्य दुःखित होऊन पृथ्वीवर पडला. तेव्हा श्री शंकर पार्वतीसह दक्षिण दिशेकडे निघून गेले. भयग्रस्त होऊन ते मान वळवून पुन्हा बघत होते. भगवान श्री शंकर अदृश्य झाल्यात तो दानव वृषभाबरोबर युद्ध करू लागला. महाबलवान महापराक्रमी ते दोघे लढू लागले. क्रोधामुळे वज्रासमान प्रहारामुळे 3 घटिका तो दानव त्या वृषभाच्या शिराला स्पर्श करू शकला नाही. त्या शेपटीच्या प्रहाराने त्या दानवाला घायल करून वृषभ नंदिकेश्वरला श्रीशंकराकडे आल्या. तो दैत्य कालपृष्ठावर सुद्धा त्वरित उठला व नंदीश्वराच्या पाठीमागे लागला. वायुवेगाने जो जिथे भगवान श्री शंकर होते तिथे पोहोचला. दानवाला आलेले पाहून म्हणून नंदीश्वरने भगवान श्री शंभूला सांगितले, श्री महादेव, माझ्या पाठीवर चढून त्वरित गमन करा. वृषाच्या पाठीवर पार्वती श्री शंकर चढून स्वर्गात पोचले व इंद्रभवनात गेले. बलगर्वी त्या दानवाने भगवान श्री शंभूचा पिच्छा सोडला नाही. इंद्रलोक सोडून भगवान श्री शंकर ब्रह्मलोकी गेले. भगवान श्री शंकर घाबरून देवी पार्वती जिथे जात होते तिथे त्यांनी त्याच्या पाठीमागे येणाऱ्या दानवाला पाहिले. सर्व लोकात भ्रमण करून भगवान श्री शंकर आश्चर्यचकित झाले. त्यांना असे कोणतेही स्थान मिळाले नाही की जिथे त्यांना काही काळ विश्रांती मिळू शकेल. देवदानवाचे भयंकर युद्ध जाणून प्रसन्न चित्ताने देवर्षी श्री नारद तिथे खूप वेळ नाचत राहिले. आज मी धन्य झालो. माझे जीवन सफल झाले. माझे जीवन श्रेष्ठ आहे. मला कलह पाहून मला परम संतोष होतो.
महाकलय पाहून मला परम संतोष होतो. श्री नारद मुनी देवदानाची युद्ध सोडून जिथे महेश्वर होते तिथे आले. श्री महादेवाने त्या ब्राह्मणाला पाहून सत्कारपूर्वक असे सांगितले की हे मुनिश्रेष्ठ नारद, श्री विष्णू कुठे आहेत हे माहीत आहे का? तिथे तुम्ही त्वरित जाऊन श्री विष्णूला निवेदन करा. श्री नारद मुनी म्हणाले, देव, दानव, सिद्ध महात्मा, गंधर्व, सर्प व राक्षस सर्वांचे संकट आपण निश्चिंत हरण करता. आपण काही असंभव असे बोलू नका. आपण मनातही तसा विचार करू नका. हे प्रभू, आपल्यावर तशी आपत्ती आहे असे मी समजत नाही. ईश्वर वदले, जिथे देव जनार्दन आहे तिथे तुम्ही त्वरित जा. दानव जे करतोय ते तुम्हाला ज्ञात आहे. इंद्रासहित मरुदग्नांना हा दानव अवध्य आहे. हे महामुनी नारद, तुम्ही श्री देवाकडे जाऊन सरळ निवेदन करा. श्री नारद मुनी उत्तरले, मी तिथे जाणार नाही, कारण ते क्षीरसागर सुखाने झोपले आहेत. हे प्रभू, भगवान श्री विष्णूला प्रेरणा देण्यास पार्वती देवींना आज्ञा द्या, कारण माता, भगिनी, कन्यांद्वारेच स्वामी अथवा गुरु झोपले असताना त्यांना जागे करावे अथवा गुरुद्वारा जागरण करावे, नाहीतर नाही. श्री शंकर वदले, जर कोणाच्या घरात आग लागली असेल तर त्या आगीच्या लपेड्यात सर्व निश्चितच मरतात. असे जाणून सहाय्यक देव त्यांना निद्रावस्थेत जागे करू लागले. श्री नारायणाने सांगितले, हे प्रभू श्री महादेव, आपण त्वरित जाऊन स्वतःचे रक्षण करावे. मी सुद्धा निसंदेह जिथे जनार्दन आहे तिथे जातो. तेव्हा भयंकर नंदी व महाकाल हाती, खांब व मुदगर आदी आयुधे घेऊन तिथे त्या दानवाला मारू लागले. ते दोघी महाकाय सप्त ताडवृक्षाच्या प्रमाणात होते. परस्पर युद्ध करताना त्यांना शांती नव्हती. त्यानंतर ब्राह्मण श्री नारद विष्णूकडे गेले. त्यावेळी क्षीरसागरात शेषरूपी शयासनावर निद्रिस्त श्री विष्णूंना नारद मुनीने विचारले. श्री लक्ष्मीने भगवान श्री विष्णूचे दोन्ही चरण स्वतःच्या मांडीवर ठेवले होते. अप्सरा त्यांच्यासमोर गात होत्या. त्या भगवान श्री केशवास भक्तिपूर्ण नमस्कार करून देवर्षी नारद म्हणाले, आज माझा जन्म सफल झाला, जीवन सुंदर झाले. देवी लक्ष्मी, तुम्ही निशंक होऊन देवेश विष्णूला जागे करा. देवर्षी श्री नारदाचे वचन ऐकून श्री लक्ष्मीने श्री विष्णूच्या पायाचा अंगठा दाबून, मधुसूदन उठा, दारी श्री नारद मुनी थांबले आहेत. श्री विष्णूसुद्धा नारद मुनींना पाहून अतिहर्षित झाले व म्हणाले, मुनिश्रेष्ठ, तुमचे स्वागत आहे. आजची रात्र सुप्रभातवाली आहे. श्री नारद मुनी सांगितले, आपल्या दर्शनाने आज माझा प्रातःकाल सफल झाला. देव सुखात नाही, त्वरित उठा व चला. श्री विष्णुवदले, श्री ब्रह्मदेव, इंद्रदेवाने, श्री रुद्रदेवाशिवाय अन्य देवगणे आहेत. त्यांच्या आपत्तीचे कारण सांगण्यास आपण समर्थात, ते आपण सांगा. श्री नारद मुनी व्रतकथन केले. दानव कालप्रश्नाने उग्र तप केले. त्याच्या तपाने संतुष्ट होऊन श्री शंकरांनी त्याला वर दिला की त्याला इष्ट अशा शिरावर त्याने हस्तास्पर्श केला ते भस्मसात होईल. वरप्राप्तींचे बलानेच तो भगवान श्री शंकरांना मारू इच्छितो. असे वर्तन पाहून श्री महादेव श्री शंकरांना देवाद्वारे अन्यत्र नेले आहे. श्री नारदाचे वचन ऐकून मुनीसह श्री विष्णू तिथे आले. भगवानांनी उत्तर दिशेला जाऊन श्री शंकराला, तसेच श्री शंकराने श्री विष्णूला पाहून पुन्हा आलिंगन दिले. परस्परांना नमस्कार करून श्री विष्णूंनी विचारले, देव श्री महेश्वर, भयाचे कारण सांगा, ज्यामुळे निःसंशय आपल्या मस्तकावर घाम आला. त्या देवदानव यापैकी कोणाचे शिर तसेच अंग इंद्रियांचे छेदन करून कोणाला यमसदनास पाठवू. ईश्वर बदले, मूर्खाच्या सहवासात राहून सुख नसते, रोग्याच्या सहवासात राहून सुख नसते व पराधीन जीवनात सुख नसते. विशेषतः स्त्री अधीन जीवनात सुख नसते. श्री विष्णू मी श्री अधीन होऊन दानवाला वर दिला की त्याच्या शिरावर हात ठेवायला तो भस्मसात होईल. हा श्री केशव, मी त्याला अजयमेव अमर केले. या अवस्थेत तो मारू लागला. या अवस्थेत तो मला मारू इच्छितो. आता तुमच्या अधीन उपाय आहे. श्री विष्णूंनी सांगितले, श्री सदस्य, आपल्याबरोबर सर्व देवींनी जावे. मी दानव कालपृष्ठाच्या वधाचा उपाय रचतो. हे प्रभू, आपण सर्व देवांसह श्री रेवा तटावर जाऊन थांबा. वेळ घालू नका. आपण त्वरित जा. तिथे गंगा व महानदी, श्री नर्मदा दक्षिण वाहिनी आहे. तसेच सरस्वती पूर्वाभिमुख दृष्टिगोचर आहे. त्यासमोर महान तीर्थ इह लोकात नाही. जे तिथे भक्तिपूर्वक स्नान व दान करतात त्याचे निश्चित 7 जन्माचे पाप नष्ट होते. हे तीर्थ महापुण्यदायी व
व पापनाशक आहे. हे देवेश, आपण देवास त्याच लुंकेश तीर्थावर जा. श्री विष्णू वचनानुसार ते त्या तीर्थावर पोचले आणि देवासह अति आनंदात त्यांनी जिथे निवास केला. त्यानंतर देवाने तिथे आपल्या मायेद्वारे उद्यान वनशोभित वसंत ऋतूची रचना केली. ते वन अशोक, बाभूळ, पिंपळ, सुंदर श्रीवृक्ष, बेलवृक्ष, कवठ, शिरीष, सोनचाफा, नारळ, ताड, कदंब, औदुंबर, पिंपळ आदी नाना वृक्षांनी शोभित, नाना फुलांनी सुशोभित भ्रमराच्या गुंजारावांनी निनादित होते. त्या वनात अनेक पक्ष्यांच्या किलबिलाटाने अन कोकिळेच्या कुजण्याने प्रतिध्वनीत एक बहरलेला वटवृक्ष होता. त्यामुळे तिथे श्रीकृष्णाने कन्यारूप धारण केले. चराचरांशी त्रैलोक्याच्या तिच्या समान अन्य कन्या नव्हती. तिथे रूपान सुलोचन शुभलोचन अन्य कन्या होत्या. त्यांनी दिव्य रूप धारण केले होते. सर्व दिव्य अलंकाराने विभूषित होत्या. जो कोणी या स्त्रियांची इच्छा करेल त्या पुरुषांची इच्छा करणाऱ्या त्या स्त्रिया होत्या. मोती, रत्ने तसे वैदुर्य, मणिनी आणि इष्टहार तसे बांबूने बांधलेले एक हिंदोळाही तिथे होता. त्यावर बसून त्या सुंदर कन्या सुस्वरात गात होत्या. त्या सुंदर वनाला स्पर्श करून शीतल वायू सर्वस्व सुगंध पसरत होता. तो सुगंध दानवाच्या नाकात प्रवेश करून त्यांना आकर्षित करत होता. तो त्या पुष्पगंधाने अति आश्चर्यचकित झाला. अशा सुगंधाचा वास घेऊन त्याने विचार केला, मला असे फूल मी कधी पाहिले नाही आणि त्यासंबंधी कधी ऐकले नाही. सुंदर सुस्वर आवाजातील गायनाचे श्रवण करत प्रभूच्या मायेने तो मोहित झाला. ज्या प्रकारे व्याधाच्या महाकपटामुळे लावलेल्या जाळ्यात हरणे फसतात, हे राजा त्या प्रकारे कालपुष्य दानव श्रीकृष्णाच्या जाळ्यात फसला. त्या कन्याला पाहून तो दैत्य मूर्छित होऊन पृथ्वीवर पडला. त्या अवस्थेतही त्याने वटवृक्षाच्या खाली कन्याला विचारले. तिचे प्रकाशमान मुख पाहून तो पुन्हा वासनेने पीडित झाला. एक सुवर्णदंड देऊन त्याने त्या कन्याला खाली पाडण्याची क्रिया केली. त्या कन्याने विनवले, हे श्रेष्ठ कुलोत्पन्न दानव, तुम्ही मला स्पर्श करू नका. मी कुमारिका आहे. तुम्ही मला त्वरित सोडा, मी घरी जाईन. दानव म्हणाला, हे सुंदरी, मी तुझ्याशी विवाह करू इच्छितो. या प्रकारे तू निश्चय संपूर्ण पृथ्वीची राणी होशील. कन्याने स्पष्ट केले, कौमार्यात पिता, तारुण्यात पती, वृद्धावस्थेत पुत्र या स्त्रीचे रक्षण करतो. स्त्रीला स्वातंत्र्याची अनुज्ञा नाही. मी श्रेष्ठ कुलोत्पन्न, मला स्वातंत्र्य नाही. या कार्यात तुम्ही पिता, बंधू व मातेला सांगितले पाहिजे. दानवाने सांगितले, हे सुलोचन, जर आज तू मला इच्छिले नाहीस, त्या स्वातंत्र्याचे अवलंबन केले नाहीस, तर मग खरोखरच माझी हत्या तुला लागेल. कन्येने व्यक्त केले, कोणत्याही पुरुषावर विश्वास करू नये. पुरुष स्त्रियांशी विचित्र व्यवहार करणारे लंपट, आसक्त व काममोहित असतात. तुम्ही माझ्याशी विवाह करूनच विविध भोग भोगा. जन्म नष्ट झाल्यावर तुम्ही राहणार नाही व अन्य कोणी माझा होणार नाही. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र या चतुर्कन्येचा दुसरा पती नसतो. एका जन्मात एकच पती असतो. दानव म्हणाल, जो तू अभिव्यक्त केलेस ते मी हृदयात जपले आहे. आज तू माझ्यावर विश्वास ठेव. तुला जे रुचले ते तू मला सांगतोस. कन्या म्हणाली, दानव, तुम्ही मला गोपकन्या समजा. मी सख्यांबरोबर क्रीडा करत आमच्या कुळाप्रमाणे पारंपरिक नियमांचे तुम्ही विधीपूर्वक पालन करा. आमच्या कुळात विष, अग्निदिव्य वा तुला नाही. संपूर्ण गोपळा शिरावर हात ठेवण्याचा नियम नाही आहे. हे राजेंद्र, कामात होऊन त्याने स्वतःच्या मस्तकावर हात ठेवला आणि तत्क्षणी गवतासमंत भस्मसात झाला. सर्व देवांनी श्री विष्णूने सुंदर पुष्पवृष्टी केली. निर्भय दुःखरित होऊन सर्व देव आनंदाने स्वस्थानी गेले. कालपृष्ठ मृत्यू पावलं श्री केशव क्षीरसागर गेले. दानवाचे चरित्र भक्तिभावाने श्रवण करणारा श्री शंकराच्या वचनानुसार नित्य विजय होतो. राजा, या कारणास्तव हे तीर्थ लंकेश्वर नावाने प्रसिद्ध आहे. लपलेले संपूर्ण पाप या तीर्थावर केवळ स्नानामुळे नष्ट होते. त्वचा, हाडे, रक्त, मांस, चरबी, स्थानयुक्त पापही या तीर्थावर केवळ स्नानाने नष्ट होते. मेंदू व विरेगत करोडो जन्मापासून पाप नष्ट होते. महाराज, लंकेश्वरमध्ये भक्तीने 3 ओंजळ जल पिल्याने हजारो पापांचे तुकडे होतात.
लंकेश्वर भक्तीने 3 ओंजळ जल पिल्याने पापांचे हजारो तुकडे होतात. विशेषतः चतुर्थी व अष्टमीला उपवास करून जो पितृगणांच्या उद्धारार्थ इथे पिंडदान करतो, हे पांडुपुत्र त्याने समजा नरकात पडल्या सर्व पितरांचा उद्धार केला. पारंगत विद्वान ब्राह्मणांना संपूर्ण श्रद्धापूर्वक इथे एक कवडी जरी दिली तरी कुरुक्षेत्र आदी दानाचे फळ प्राप्त होते, अन्यथा नाही, असे भगवान श्री शंकर सांगतात. हे स्पर्शलिंग श्री शंकर निर्मित आहे. याच्या केवळ स्पर्शाने मनुष्य रुद्रलोकात निवास करतो. त्याला कुरुक्षेत्रही दानादी फळ मिळते. या कारणास्तव गणराज याचे लोकपाल रक्षक आहेत व चतुर्भुज मंगलवर श्री दुर्गा रक्षणार्थ नियुक्ती केली आहे. लोकपाल्यांचे स्वामी श्री कुबेर भगवान श्री शंकराचे पार्श्ववर्ती आहेत, जे प्रत्येक वेळी ग्रह प्रकोपापासून रक्षण करतात. हे राजेंद्र पुत्र बंधुरूपा स्वामी संबंधात तसे अनेक कारणांनी देवगण लंकेश्वर तीर्थ आजही सोडत नाहीत. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील लंकेश्वर तीर्थ महात्म्यावर नावाचा 67 अध्याय पूर्ण झाला. रामकृष्ण हरी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.